ते सर्वांचे सद्गुरू गणपती संस्थापक महानपैकी बाबाजी यांचे जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली होती। या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान भगवान बाबा माझी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। प्रकाशातून अंधारातून प्रकाशाकडे येऊन आपलं जीवन सुखमय करणारे आणि एका परमेश्वरी शक्तीची ओळख मला करून देणारे महानपैकी बाबाजींकडे उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मातोश्री आई उपस्थित आहेत, आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ सेवक, सर्व सेवक सेविकाताई, बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार। आज आपल्याकडे वेळ फार कमी ठेवलेली होती। आपली चर्चा बैठक 7:30ला सुरू होईल असं आम्ही ठरवलेलं होतं, तर आपली चर्चा बैठक सुरू व्हायला 8 वाजले। महानपैकी बाबा यांच्या जीवनाबद्दल जर सांगायचं झालं तर संपूर्ण दिवस सुद्धा कमी पडतो, परंतु संचालकांनी सांगितलं की थोडक्यात आपल्याला हा कार्यक्रम भेटवायचा आहे। खंत अशी वाटते की जे सेवक नागपूरला त्यांनी जयंतीचा कार्यक्रम बघितलेला आहे, सकाळी 9 वाजतापासून तर दिवसभर लोक पिंपरीपासून तर वर्धमान नगरपर्यंत कडक उन्हामुळे पायदळ चालत असतात आणि आम्ही बाबाजींच्या जयंतीचा कार्यक्रम ज्यांनी आमचं जीवन सुखी केलं तो जयंतीचा कार्यक्रम आम्ही फक्त 1 तासामध्ये संपवण्याची विचार ठेवतो। खंत वाटते त्या महानपैकी बाबाजींनी संपूर्ण जीवन आमच्यासाठी दिलं, त्यांच्यासाठी आम्ही 2 तासही देऊ शकत नाही, एवढी आम्हाला घरी जाण्याची घाई आहे। महानपैकी बाबाजींची जयंती आम्ही का म्हणून साजरी करतो? सर्व सेवकांची, अध्यक्षांची आणि संचालकांची तुमची सर्वांची जर परवानगी असेल तर आपण आपला कार्यक्रम 10-15 मिनिट वाढवू असे माझी विनंती आहे। धन्यवाद। महानपैकी बाबाजींची जयंती आम्ही का म्हणून साजरी करतो? त्यांचं जीवन आणि आमचं जीवन याच्यामध्ये काय फरक आहे? तुमच्या आमच्या सर्वांची जयंती का म्हणून साजरी होत नाही? त्याला कारण असं आहे, महानपैकी बाबाजींनी वयाच्या 24व्या वर्षापासून परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर त्यानंतरचं संपूर्ण जीवन दुःखी कष्टी लोकांसाठी दिलं। त्यानंतरचं संपूर्ण जीवन बाबाजींनी स्वतः करता नाही जगले, स्वतःच्या परिवाराकरता नाही जगले, तर तुमच्या आमच्यासारख्या सर्व दुःखी कष्टी लोकांसाठी जगले। म्हणून आम्ही बाबाजींची जयंती साजरी करतो। कसे जगले बाबाजी? कोणाला जवळ केलं? एका चर्चा बैठकीमध्ये मी एका सेवकाला विचारलं, बाबाजींनी कोणाची सेवा केली? तो सेवक सांगत होता आणि हनुमानजीची सेवा केली। मी म्हटलं बाबाजींनी हनुमानजीची विधी करून परमेश्वराची प्राप्ती केली, परंतु सेवा कोणाची केली? तर तुमच्या आमच्यासारख्या दुःखी कष्टी लोकांची सेवा बाबाजींनी केली। परमेश्वराची फक्त विधी केली, त्या शक्तीची प्राप्ती केली, परंतु परमेश्वर कुठे आहे? तुमच्या आमच्या सर्वांच्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे। मानव सेवा ही ईश्वर सेवा, ती शिकवण बाबाजींनी आम्हाला दिली
त्यांच्या काळातील एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. विठोबा नावाचे एक व्यक्ती होते. त्यांना कुष्ठरोग होता. त्यांच्या संपूर्ण शरीरातून किडे बाहेर निघत होते आणि पाणी वाहत होतं. जुते ते घालत होते, त्या जुत्यात सुद्धा घालताबरोबर पाणी येत होतं. इतकी भयंकर परिस्थिती होती. गावातल्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलेलं होतं, गावाच्या बाहेर ठेवलेलं होतं. त्यांच्या घरी कोणी येत नव्हतं, त्यांना कोणत्या कार्यक्रमामध्ये बोलवत नव्हते. त्यांच्या बहिणीचं नाव होतं यशोदा आणि देवकी. ह्या महारोग्याला जर आम्ही राखी बांधायला गेलो तर याची जी बिमारी आहे, जो रोग आहे तो आम्हाला लागेल, म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सख्या बहिणींनी त्यांना राखी बांधा सोडून दिलेलं होतं. हे विठोबाजी बाबा आपल्याचं जे आनंदवन आहे कुष्ठरोग, त्या आनंदवनातून सुद्धा आले तर तिथून सुद्धा दुरुस्त झालेलं नाही. मग त्यांना एका त्या गावामध्ये एक शेवकीनताई होती. त्यांनी सांगितलं, तुमचं सारं काही ठरवून झालं, आता एक काम करा, जर तुमचा विश्वास असेल तुमच्या शब्दावर, तर या मार्गामध्ये जर तुम्ही आले तर या मार्गामध्ये मोठे मोठे रोग दुरुस्त झाले. त्या बाईच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि कार्य सुरू केले. 3 दिवसाच्या कार्यामध्ये, फक्त 3 दिवसाच्या कार्यामध्ये त्यांच्या शरीरातून जे पाणी वाहत होतं ते बंद झालं आणि लगेच त्या मार्गदर्शकांनी त्यांना तागाचे कार्य दिले. 40व्या दिवशी, 42 दिवसाचे तागाचे कार्य असतात, 40व्या दिवसापर्यंत त्यांना विनंती प्रार्थना सुद्धा म्हणता येत नव्हती. त्या दिवशी ते मार्गदर्शकाकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला काही येत नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही घाबरू नका, मलाही तुम्हाला काही येत नाही, पण परमेश्वर तुमच्या सोबत आहे. ह्या 43व्या दिवशी त्यांनी समाप्ती केली मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे आणि त्या गावातील एका सेवकाला घेऊन बाबाजींच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर बाबांनी, त्यांचं नाव विठोबाजी होतं, बाबांना यांनी सांगितलं नाही, पण बाबांनी त्यांना म्हटलं, काय विठोबाजी कसे काय आले? बाबा त्यागाचे कार्य झाले, माझी ही परिस्थिती आहे. त्यावेळेस त्यांचे जे बोट होते असे होते, म्हणजे असे सरळ होत नव्हते. ते स्वतःचं जेवण सुद्धा करू शकत नव्हते स्वतःच्या हाताने. ही भयंकर परिस्थिती होती, आपण विचार करू शकतो. आणि ते बाबा जुंदेजींच्या घरी गेले. गरीब व्यक्ती. बाबा जुंदेजींनी त्यांना सांगितलं, ठीक आहे म्हणे विठोबाजी, काही चिंता करायची नाही, तुम्ही एक काम करा म्हणे, 1 रुपया द्या. बाबांनी त्यांना पैसे सुद्धा नाही मागितले आणि म्हणे ते आमचे दिवाणजी आहेत, त्या दिवाणजीकडून फोटो घेऊन घ्या. तेव्हा त्या व्यक्तींनी, त्या विठोबाजींनी बाबांना म्हटलं की बाबा, मी फोटो तर नेतो, पण माझे बोट सरळ नाहीये, फोटोला मी आंघोळ कशी करेल? तेव्हा बाबा जुंदेजींनी त्यांना म्हटलं, विठोबाजी म्हणे, तुम्ही तुमचं कार्य केलं, आता त्या फोटोची आंघोळ कशी करायची तो परमेश्वर बघेल म्हणे, तुम्ही चिंता करू नका. बाबा, पण माझ्या घरी हवन झालं तर माझ्या घरी तर कोणी येतच नाही, आम्हाला वाडीत टाकलेलं आहे, कोणीच सेवक आमच्याकडे, कोणी लोक सुद्धा आमच्या घरी येत नाही, मग आम्ही हवन कसं करायचं? बाबा, तुम्ही याल का? ठीक आहे विठोबाजी म्हणे, किती लोक आणायचे तुझ्या घरी? तर बाबा 10-11 लोक घेऊन या. तर त्या विठोबाजीच्या म्हणण्यानुसार बाबा जुंदेजी स्वतः त्यांच्या घरी गेले.
हवनासाठी, जगाच्या हवनासाठी त्यावेळेस सोनकुसरे काकाजी, मारुतरावजी राऊत आणि असे 10-12 सेवक त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी जेव्हा फोटो धुवायला घेतली तर त्यांचे जे बोट होते ते बोट सरळ झाले फोटो नेईपर्यंत. आणि तो चमत्कार सोनकुसरे काकाजींनी बघितला आणि बाबांनी सांगितलं, बाबाने काय बघाय काय चमत्कार झाला. तेव्हा बाबा म्हणतात हे तर मला अगोदरच माहित होतं हे होणार होतं. अशा कुष्ठरोग्यांना, दुःखी गोष्टी लोकांना बाबा जुमलेजींनी जवळ केलं आणि त्यांच्या घरी लोक यायला सुद्धा तयार नव्हते. त्यांच्या घरी बाबा जुमलेजींनी जेवण केलं. असे महान कार्य बाबा जुमलेजींनी केलेले आहेत. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी या सेवकांसाठी, दूध डेअरी, ग्राहक भंडार, बँक, एवढं मोठं भवन, ही साऱ्या सुख सुविधा केवळ सेवकांसाठी बाबा जुमलेजींनी केल्या. म्हणून बाबा जुमलेजी महान आहे. हा फरक आहे बाबा जुमलेजींच्या जीवनामध्ये, बाबा जुमलेजींच्या व्यवहारामध्ये आणि आमच्या व्यवहारामध्ये. आमचं जीवन काय असतं? आणि बाबा जुमलेजींचं जीवन काय असतं? आम्ही बँकेमध्ये 2 लाखाची जर ठेव ठेवली तर बँक आम्हाला त्या ठेवीचं व्याज देते. म्हणून मलाही बँक आम्हाला त्या ठेवीचं व्याज देते. म्हणून ती बँक आमच्या ठेवीची मालक राहत नाही, मालक होत नाही. कारण बँकेत ठेवलेली जी ठेव असते ती ठेव जेव्हा आमची इच्छा होते तेव्हा आम्ही ठेव काढून घेऊ शकतो. आम्ही त्या ठेवीचे मालक असतो, बँक त्या ठेवीची मालक असतो. आणि जेव्हा परमेश्वराने आम्हाला हे शरीर दिलं आणि या शरीरामध्ये आत्मा दिली, त्या आत्म्याचं आयुष्य 80 वर्षाचं दिलं. त्या आयुष्याला आम्ही स्वतःचं आयुष्य समजतो, स्वतःची मालकीचं आयुष्य समजतो. जर ही मालकीचं आमचं आयुष्य आहे तर आम्ही हजारो वर्ष जगलो असतो. परंतु ह्या भ्रमात आम्ही आहोत. आम्ही बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवीवर बँक आम्हाला 10%, 12% व्याज देते. मग परमेश्वरानं आम्हाला जी 80 वर्षाची ठेव दिली त्या ठेवीचं आम्ही व्याज द्यायला नको का? परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला जे मी 80 वर्षाची ठेव दिली त्या ठेवीचं व्याज तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. तर ते कोणत्या रूपामध्ये? व्याजाच्या रूपात, संपत्तीच्या रूपात नाही, तर तुमच्या आजूबाजूला जे हजारो दुःखी कष्टी लोक आहेत, कोणी तहानलेले आहेत, कोणी भुकेलेले आहेत, कोणी जगण्यासाठी तडफडत आहेत, कोणी उभावण्यासाठी तडफडत आहेत. तहानलेल्यांना थोडं पाणी द्या, भुकेल्यांना घासभर अन्न द्या. ज्याला तुमची गरज आहे उठून उभं होण्यासाठी त्यांना हात द्या. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत त्यांना कपडे द्या. ह्या रूपानं तुम्ही तुमच्या व्याजाची परतफेड करा. ही परमेश्वराची अपेक्षा असते. परंतु आम्ही फक्त स्वतःकरता जगत असतो. 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष आमचं आयुष्य निघून जाते. परंतु परमेश्वराने जी ठेव आम्हाला दिली त्या ठेवीचं व्याज भरायचं आम्ही कधी नाव घेत नाही. परमेश्वराला वाटतं नाही मी पैदा केलेलं बाळ आहे, आज ना उद्या माझ्या व्याजाची परतफेड करेल. पण आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं. असेच एक दिवस जात असतो घरून पैसे कमावण्याच्या माध्यमासाठी, रोडनं जात असतो आणि अचानक एक म्हैस आडवी येते. करकचून ब्रेक दाबल्या जातं आणि आमचे ॲक्सिडेंट होतं. त्याच्यात एक हात इकडं जातं, एक हात तिकडं जातं. कसं तरी जमा केलं जातं, कोणीतरी धावून येतं. 5-6 महिने आयुष्याची झुंज होते आणि तिकडून कसं तरी पुन्हा
जगतो. लोक विचारतात काय झालं, पण ते म्हैस आडवी आली. अरे म्हैस कशाची आडवी आली? परमेश्वरांना पाठवलेली एक नोटीस होती, कारण तू व्याज भरत नव्हता. पुन्हा असेच दिवस निघून जातात, 40-50 वर्ष होऊन जाते, तरी व्याज भरण्याची आठवण राहत नाही. परमेश्वराला वाटते याला आता काहीतरी पुन्हा एक नोटीस पाठवली पाहिजे. असा चालता फिरता असतो. चालता फिरता असतानाच अचानक तब्येत बिघडते, पुन्हा दवाखान्यात भरती केलं जातं, पुन्हा 5-6 महिने काढलं जातं, पुन्हा घरी येतो आणि लोक विचारतात काय झालं रे बाबा? नाही म्हणे चिकनगुन्ह्याची साथ. अरे कसली चिकनगुन्ह्याची साथ? त्या परमेश्वरांना पाठवलेली 101 ची नोटीस होती, तरी डोळे उघडत नाही. शेवटी परमेश्वर विचार करतो की सर्वच जर मला माझी ठेव डुबवणारे मिळाले तर माझी बँक ही संसार रूपीची बँक आहे ती कशा प्रकारे चालेल? मी काय करावं? आता याला शेवटच्या त्याच्या घरावर जप्ती पाठवली पाहिजे. म्हणून परमेश्वर शेवटी त्याच्यावर जप्ती पाठवतो. अचानक त्याचा प्राण निघून जातं. 4 लोक घेऊन मशानात जातात. लोक विचार करतात की अजून काही वेळ झालेली नव्हती, लवकर गेला. बरोबर आहे, वेळ झालेली नव्हती, परंतु परमेश्वराने जी ठेव तुमच्याकडे ठेवली, तुम्हाला दिली, त्या ठेवीचं आपण व्याजच भरलं नाही. म्हणून त्या परमेश्वराला जप्ती आणल्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी अशा प्रकारे आपलं जीवन सामान्य लोकांचं संपून जातं आणि त्या ठेवीचं आम्हाला कोणालाच भान नसतं, फक्त स्वतः करता जगत असतो. म्हणून बाबाजी कसे जगले, त्या परमेश्वराचं जी ठेव आहे त्या ठेवीची परतफेड आम्ही करतो की नाही करत? आम्हाला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनात आम्ही काय करतो, ह्या गोष्टीचा विचार नक्कीच आम्हाला करायला पाहिजे. ह्या माध्यमातून आणि बाबाजींच्या जीवनातून जर काहीतरी संदेश आम्हाला मिळाला की आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे, हा संदेश जर आम्हाला मिळाला तर खरोखरच ह्या कार्यक्रमाचा आणि बाबाजींच्या जयंती आपण केल्याचं सार्थक होईल. एवढंच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना नमस्कार.